आज दिवस 10वा. तुम्हाला धाराशिव कुणी बनवलं बघायचंय? कुठून सुरुवात करायची अवघड आहे. काय सांगायची जन्माची कहाणी, काय काम करायचं, सुतारी काम. इथं गेलं धाराशिवात कोणी देणार नाही, खेड्यात गेलं मिळणार नाही, मग काय करावं काम. मला सुताराचं काही बनवायचं येतं, मग हे कुणी कसं बनवलं मग मी. मग ती काय त्यानं बनवलं का ती कॉम्प्युटर माझं. आता बी आहे ना कॉम्प्युटरवरच. मग आता आपल्याला जगण्याचं कारण काहीतरी शिकावं लागेल की. सुतारी काम भेटणार नाही म्हणलं चला आता गवंडी काम शिकू. मग गवंडी काम असं बी कोण देणार नाही. मग आता हाताखाली बिगारी म्हणून झाला कामाला. मग राहिलो गुत्तेदाराकडं कामाला. मग थोडं थोडं करत करत आपलं काम यायला लागलं. झालं मिस्त्री. ते उस्मानाबाद ते किनी, आता धाराशिव झाले. उस्मानाबाद ते किनी रोज सायकलवर जायचं. तेव्हा 25 रुपये भेटायचं. आणि काय करायचं तिथं? बांधकाम, इटाचं बांधकाम. उस्मानाबादला 20 रुपये होतं, मग तिथं 5 रुपये जास्त भेटायचं. मग जायचं सायकलीवर. तेव्हा गाड्या मोटर कमी होत्या. 1980-85च्या पुढून 85 पासून घर बांधता? बरं बांधतो. काय येतं कामाला, इमानदारीच कामाला येते. काय येतं, कुणाच्या घरी गेलं 4 रुपये कुणाचं उचलायचं नाहीत, कुणाचं काय घ्यायचं नाही. हाय ती इमानदारीनं आपले 4 रुपये कमवायचं. तेवढं जग त्याचं तेवढंच पोट भागत आहे. जे आपलं आहे तेच घ्यावं, दुसऱ्याच्या गोष्टीला हात लावू नये. वयाची 60-65 वर्ष मामांनी जे शिकलं ते धाराशिवला शिकवलं. हे मामा आहे जे धाराशिव बनवतात. ह्यांनी बनवलं धाराशिव, ह्यांनी बदललंय धाराशिव. धाराशिव बदलत आहे.